या मुलीच्या हातून पूजा होणार नाही। श्रेयस, ती या घरची नवी सून आहे, पूजा तिच्याच हातून होणार। या खोटारड्या मुलीच्या हातून पूजा होणार असेल तर या कार्यात मला सहभागी होण्यात काही इंटरेस्ट नाही। थांब श्रेयस, तुझी मनस्थिती मी समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे तारा बरोबरचे असलेले वैचारिक राग लोभ आणि भावनांचा गुंता हा तुमचा तुम्हालाच सोडवायचा आहे, आणि तो सोडवताना तुम्हाला जखमा होत आहेत हेही मला दिसतंय। ह्यात आम्ही हस्तक्षेप करू नये असं तू आम्हाला सांगितलेस, ते आम्ही मान्य पण केले, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घरच्या ज्या रीती परंपरा आहेत त्या तुला पाळाव्याच लागतील। तिथे तुझी मनमानी नाही चालणार। तू ताराला बायको मान वा नको मानूस, पण आम्ही तिला सून मानतो। आणि तू जितका ठाम आहेस ना तितकेच आम्ही पण आहोत। तेव्हा आज होळीची पूजा नव्या सुनेच्या हातूनच होणार, नाहीतर मी चालले। थांबाची, होऊ दे तुझ्या मनासारखं। असा शहाण्यासारखा वाग। तारा पूजा करेल आणि मग तू होळी पेटव। तारा पूजा कर। जा, हार घाल। झालं, आता अजून एक परंपरा बाकी आहे। म्हणजे होळी पेटल्यावर बोंब मारायची परंपरा आहे आपल्यात। हो, मी सुरुवात करतो। तारा!
आत्या, तुम्ही म्हणाला होतात या ताराला आगीच्या झळा पोहोचवणार म्हणून, पण श्रेयस भाऊजींच्या या तिच्या नावाच्या बोंबा ऐकूनच आगीच्या झळा काय, होळीची अख्खी आगच तिच्यावर पावसासारखी पडते असं वाटतंय. होलिका माते, श्रेयसच्या मनात प्रचंड विष पेरलंय शकवात त्यांनी, पण ते सगळं मंगळात जाळून टाक आणि माझं प्रेम तावून सुलाखून उजळू दे.